मोठी बातमी समोर येते। 8 दिवसांपासून जळगावचं तापमान हे घसरलंय। जळगावचं तापमान 6 अंशांपर्यंत पोहोचलंय। श्रीराम मंदिर संस्थानमध्ये शीतकालीन महोत्सव साजरा होतोय। प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण यांचा गरम पाण्याने अभिषेक करण्यात येत आहे। उबदार कपडे आणि शाल या ठिकाणी परिधान करण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्हा हा हॉट सिटी म्हणून ओळखला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून जळगावकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतलेला आहे। शीतकालीन महोत्सवादरम्यान श्रीराम मंदिरात रोज सकाळी आता गरम पाण्याने भगवंतांना अभिषेक घालण्यात येतोय। या संदर्भात मंदिराचे श्रीराम महाराज यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। हा हॉट सिटी म्हणून ओळखला जातो, पण गेल्या काही महिन्यांपासून जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीची मोठी लाट या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। उत्तर भारतातून येणारी जी थंडीची लाट आहे ती त्याचा थेट परिणाम जळगाव जिल्ह्यावर झालेला आहे। त्याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रावर देखील झालेला आहे। यामुळे जनजीवन मोठं विस्कळीत झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने मनुष्य हा आपला स्वतःचं संरक्षण उबदार कपड्यांनी करत असतानाचं दिसत असलं, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील जे ग्रामदैवत म्हणून म्हटलं जातं ते प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर या ठिकाणी जर बघितलं तर प्रभू राम रायांना देखील या ठिकाणी उबदार कपडे या ठिकाणी परिधान केल्याचं चित्र समोर आलेलं आहे। थंडीपासून ज्या पद्धतीने मानव आपले संरक्षण करत असतं त्याच पद्धतीने काही भक्तांची भावना आहे की देवाचं देखील संरक्षण त्याच पद्धतीने झालं पाहिजे, म्हणून या ठिकाणी सकाळी पूजा अभिषेक केल्यानंतर या ठिकाणी उबदार कपडे, टोपी असेल, शाल असेल, अशा पद्धतीचे उबदार कपडे या ठिकाणी देवाला देखील परिधान करण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत या मंदिराचे महाराज जे आहेत श्रीराम महाराज आपल्या सोबत जुडलेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। महाराज काय सांगणार, प्रभू रामरायांना देखील उबदार कपडे या ठिकाणी आपण थंडी असल्यामुळे परिधान केलेले आहेत। जळगाव शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानमध्ये दर एकादशीला महापूजा होत असते। रोज नित्यपूजेमध्ये काही विशिष्ट उपचार असतात, त्यामध्ये एकादशी म्हटल्यावरती एक महापूजा पंचामृत अभिषेक या ठिकाणी होत असतो। आता थंडीचा काळ चालू असल्या कारणाने सगळ्या भक्तांचा म्हणजे असं म्हणतात की यथा देहे था देवे, जसं आपल्या देहाला लागतं तसं भगवंताला लागत असतं, म्हणून भक्तांच्या श्रद्धेनुसार भगवंताला या ठिकाणी उबदार वस्त्र या ठिकाणी अर्पण करण्यात येत असतात। जळगाव जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट देखील हवामान खात्याने या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।